नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजर विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट ऑफिस मोटिवेशनचा पहिला टॉपिक आपण घेतलेला आहे. चिटणीसाचे कार्य, त्याच्या नोट्स पण मी तुम्हाला पाठवलेले आहेत. त्याच्यानंतर आता दुसरा टॉपिक सुरू करू. ऑफिस अभिप्रेरणा. 2 ते 3 टॉपिक आपण घेऊ. आता दुसरा टॉपिक सुरू करू. त्याच्या नोट्स तुम्हाला मी पाठवेल. आता हे जे पाठवतो आहे ह्या नोट्स उतरू नका. मी तुम्हाला सेपरेट माझ्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवेल. त्या तुम्ही नोट डाऊन करा किंवा कॉलेज सुरू झाल्यावर आपण त्या घेऊ. आता अभिप्रेरणा, अर्थ व अभिप्रेरणेची व्याख्या. व्यवसाय संस्थेमध्ये विविध पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्ण व्यवसायाचं यश आणि अपयश अवलंबून असतं. व्यवसायात कितीही अद्ययावत तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामुग्री, उच्च शिक्षित कर्मचारी वर्ग इत्यादी असले तरी काम करण्याची मानसिकता असेल किंवा त्यांना कामात फारशी रुची नसेल तर इच्छित कार्य नियोजित वेळेत योग्य प्रकारे केले जाणार नाही. त्यामुळे व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण करणे अत्यंत कठीण जाईल. कोणत्याही कार्यात यश मिळवण्यासाठी ती कार्य चांगल्या पद्धतीने आणि कठोर परिश्रमाने केली पाहिजे. त्यासाठी उद्योजकाला आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना उत्तेजन देऊन काम करण्याची प्रवृत्ती निर्माण केली पाहिजे. व्यवसाय संस्थेतील सर्व घटकांना कार्य प्रवृत्त करणारा घटक म्हणजे नेतृत्व होय. मालक जो आहे तो मालक सर्व लोकांशी व्यवस्थित वागला पाहिजे. संघटनेच्या व्यवस्थापकाला म्हणजे मॅनेजरला किंवा मालकाला आपल्या हाताखालील सहाय्यकांना किंवा कामगारांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे लागते. या सर्व कार्यांना व्यवस्थापकीय नेतृत्व असे म्हणतात. नेतृत्व हे व्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. नेतृत्व माणसात असलेच पाहिजे. पूर्वनियोजित उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी संघटनेतील व्यक्तिसमूहाच्या प्रयत्नांना योग्य दिशा देण्यासाठी नेतृत्वाची गरज असते. असे नेतृत्व ठेवणारी जबाबदारी व्यवस्थापनाची असते. कार्यक्षम नेतृत्वामुळे उपक्रमातील कर्मचारी निश्चित कोणत्या दिशेने कार्य करण्यास प्रवृत्त होतात. सहाय्यकांना मार्गदर्शन करावे लागते. त्यांना आदेश देणे, सूचना देणे, मार्गदर्शन करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश या नेतृत्वात होतो. म्हणजे नेतृत्व गुण हा माणसामध्ये असला पाहिजे तरच व्यवसायामध्ये यश मिळू शकते. अभिप्रेरणा म्हणजे काय? कोणत्याही व्यक्तीला अथवा स्वतःचे इच्छित उद्दिष्ट साध्य व्हावे म्हणून निर्धारित मार्गाने कार्य करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या कार्याला अभिप्रेरणा असे म्हणतात. किंवा इच्छा, गरजा, सदिच्छा, तत्सम गटातील भावनांच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेल्या सर्व कृतींचा समावेश अभिप्रेरणेमध्ये होतो. किंवा उद्दिष्ट गाठण्यासाठी किंवा बक्षीस प्राप्त करण्यासाठी शक्तीचा विस्तार करणे म्हणजे अभिप्रेरणा होय. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अभिप्रेरणेची व्याख्या आपल्याला करता येईल. अभिप्रेरणा हा संघटनेतील सर्व सदस्यांना व त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहित करणारी एक साधन प्रक्रिया आहे, ज्याद्वारे संघटनेतील सर्व व्यक्ती एकत्र राहून त्यांचे प्रयत्न एकवटतात, त्यांची निष्ठा संघटनेस अर्पण करतात. अशा सर्व गोष्टींचा समावेश अभिप्रेरणेत होतो. अभिप्रेरणेची वैशिष्ट्ये. अभिप्रेरणा ही मानसशास्त्रीय प्रक्रिया असून या प्रक्रियेचा संबंध व्यक्तीच्या काम करण्याशी असतो. अभिप्रेरणा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अभिप्रेरणेमुळे मानवीय गरजा पूर्ण केल्या जातात. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि कार्यक्षमता वाढते व ते अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास प्रवृत्त होतात. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनात, व्यक्तिमत्त्वामध्ये व प्रवृत्तीमध्ये महत्त्वाचे व अनुकूल बदल घडून येतात. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात त्यांची काम करण्याची अधिक कार्यक्षमता निर्माण होते. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावते. अशा दृष्टिकोनातून अभिप्रेरणेचे वैशिष्ट्य आपणास सांगता येईल. अभिप्रेरणेची गरज काय असते? व्यवसायाची निष्ठा आणि आत्मीयता. कार्यक्षमतेत अभिप्रेरणेमुळे वाढ होते.
अनुपस्थिती आणि श्रम परिवर्तनात बदल होतो, म्हणजे कमी जास्त प्रमाणात घट होते. समन्वयाचे संबंध व शांततेशी निर्मिती होते. अभिप्रेरणेमुळे संघटनात्मक कार्यक्षमतेत वाढ होते. अभिप्रेरणेत सहकारी वर्गास मदत होते. सहानुभूती निर्माण होते. कर्मचाऱ्यांचे राहणीमान उंचावते. नंतर नियोजना सहकार्य मिळते. अशा अभिप्रेरणेचे अनेक उद्दिष्टे आणि अभिप्रेरणेचे अनेक महत्त्व व अनेक प्रकारचा महत्त्व आणि गरज अभिप्रेरणेमुळे निर्माण होते. अभिप्रेरणा ही वेगवेगळ्या प्रकारची असते किंवा अभिप्रेरणेचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगता येते. अंतर्गत अभिप्रेरणा, आंतरिक अभिप्रेरणा म्हणजे काय की कार्य करीत असताना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा प्रेरणा दिली जाते त्याला आंतरिक अभिप्रेरणा असे म्हणतात. व्यक्तीच्या मनात स्वतःहून काम करण्याची प्रेरणा निर्माण होते. अंतर्गत अभिप्रेरणेमुळे व्यक्तीला एकतर आनंद वाटतो, समाधान वाटते, अभिप्रेरणेच्या स्वरूपाचे अधिक काम करण्याची प्रवृत्ती ज्या मनामध्ये होते, सन्मान मिळतो, अधिकार देणे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आंतरिक किंवा अंतर्गत अभिप्रेरणेत होतो. दुसरा प्रकार सांगता येईल बाह्य अभिप्रेरणा. या अभिप्रेरणा व्यवसायाच्या कार्यापासून स्वतंत्र असतात, परंतु कार्य करीत असताना त्यांचा फायदा कामगारांना आणि व्यावसायिकाला होतो. अशा अभिप्रेरणा बाह्य प्रेरणा असे म्हणतात. ही बाह्य प्रेरणा आसपासच्या वातावरणात आलेली असते. कुठली तरी बाह्य शक्ती व्यक्तींना समूह एकत्र येतात आणि ती प्रेरणा दिली जाते. या प्रेरणेमुळे व्यवसायाची कल्याणकारी धोरणं सकारात्मक परिणाम होतो. यामध्ये कामगार निवृत्तीवेतन, कामगार जीवनमान, कामगारांच्या वेतनात वाढ, कामगारांना बोनस, विश्रांतीची वेळ अशा अनेक गोष्टींचा बाह्य अभिप्रेरणेत समावेश होतो. सकारात्मक अभिप्रेरणा या पॉझिटिव्ह या अभिप्रेरणेमध्ये कर्मचाऱ्यांच्या अभिप्रेत करण्यासाठी किंवा उपयोगात आणले जाणारे सर्वमान्य साधन आहे. या अभिप्रेरणेसाठी केलेल्या प्रयत्नांना कर्मचाऱ्यांना मूलभूत अर्जित गरजांची पूर्तता होते आणि ते जास्त काम करण्यासाठी प्रवृत्त होतात, तेव्हा या अभिप्रेरणे धनात्मक अभिप्रेरणा असे म्हणतात. नकारात्मक अभिप्रेरणा यामध्ये नकारात्मक अभिप्रेरणा म्हणजे सकारात्मकच्या विरुद्ध नकारात्मक, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत तसेच अर्जित गरजांची पूर्तता होत नाही, उलट कर्मचारी स्वतःचे संरक्षण करतात. अशा अभिप्रेरणेस नकारात्मक अभिप्रेरणा असे म्हणतात. विशिष्ट प्रमाणात उत्पादन न केल्यास वेतनातून कपात, विविध कारणातून करण्यात येणारा दंड, बेजबाबदार वागणुकीमुळे कामावरून काढून टाकण्याचा प्रयत्न, गैरसोयीची बदली, पदोन्नती अशा अनेक कारणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नकारात्मक अभिप्रेरणा तयार होते. व्यक्तिगत अभिप्रेरणा यामध्ये प्रत्येक व्यक्तीने केलेले व्यक्तिगत काम आणि त्याने केलेल्या प्रयत्नांचा उपयोग घेऊन जी प्रेरणा निर्माण केली जाते त्याला व्यक्तिगत अभिप्रेरणा असे म्हणतात. या अभिप्रेरणेमुळे प्रचंड कर्मचारी आपले व्यक्तिगत कौशल्य वाढवतो, स्वतःचे हित सुरक्षित राहावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करतो. इतर कर्मचाऱ्यांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्याची संधी प्रत्येक कर्मचाऱ्याला व्यक्तिगत अभिप्रेरणेमुळे प्राप्त होते. अशा अभिप्रेरणेला व्यक्तिगत अभिप्रेरणा असे म्हणतात. गट अभिप्रेरणा किंवा समूह अभिप्रेरणा. जेव्हा व्यवसायात कार्यरत कर्मचाऱ्यांना सामूहिक स्वरूपात केलेल्या कार्याच्या आधारावर लाभ दिला जातो, कर्मचारी वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक हिताला प्राधान्य देतात, अशा प्रेरणा गट अभिप्रेरणा असे म्हणतात. ज्याचे कार्य परस्पराशी निगडीत असते अशा कर्मचाऱ्यांच्या समूहाने सामूहिकपणे केलेले कार्य हा या अभिप्रेरणेचा आधार असतो. अशा अनेक प्रकारच्या अभिप्रेरणा ज्या आहेत ते अभिप्रेरणेचे आपल्याला प्रकार सांगता येतील. अभिप्रेरणेची तत्त्वे पण आपल्याला सांगता येतील. यामध्ये कर्मचाऱ्यांना कुशल असे नेतृत्व प्रदान केले जाते. कर्मचाऱ्यांना वेळेवर केलेल्या चांगल्या कामाची नेहमी प्रशंसा केली जाते. कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या जातात. सुरक्षिततेची व्यवस्था पूर्ण केलेली असते. दुर्घटनेपासून सुरक्षा व्हावी हा यामधील महत्त्वाची तत्त्वे आपणास सांगता येतील. त्याचप्रमाणे कर्मचारी उच्च पदावर कार्य करीत असो अगर निम्न स्तरावर कार्य करीत असतो त्यांचा सन्मानाने वागणूक दिली पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या आवडीनुसार काम दिले पाहिजे.
ही महत्त्वाची तत्त्वे आपल्याला सांगता येतील. कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रेरणेसोबत अनैतिक प्रेरणासुद्धा दिल्या जातात. कर्मचाऱ्यांना तक्रार निवारणासाठी प्रभावी यंत्रसामुग्री केलेली जाते. कर्मचाऱ्यांना त्याच्या कामात पुरेपूर आर्थिक मोबदला दिला जातो. संघटनेत अशा प्रकारे परिस्थिती निर्माण केली पाहिजे की जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या कामात आवड निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारे अभिप्रेरणेची तत्त्वे किंवा अभिप्रेरणेची योजना किंवा घटक आपणास सांगता येतील. कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात किंवा अडचणी निर्माण होतात, ते पण थोडक्यात बघूया. कर्मचारी उपक्रमात हितापेक्षा व्यक्तिगत हिताला प्राधान्य देतात. संघटनेच्या उद्दिष्टे पूर्ततेसाठी गैरसमज सहज करून घेतात, त्यामुळे व्यवसायामध्ये अडचणी येतात. कर्मचाऱ्यांमध्ये गट करून राहण्याची प्रवृत्ती निर्माण होते. कर्मचाऱ्यांवर युनियनचा नेतृत्वाचा प्रभाव असतो किंवा एकमेकांना समजून घेण्याची व सहकार्याची भावना नसते. अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या कामात रुची येत नसते. सतत कामावर अनुपस्थित राहणे व त्यांच्या व्यसनाचे प्रमाण वाढते. असे अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या अभिप्रेरणेच्या असते. अशा प्रकारे अभिप्रेरणा म्हणजे काय, त्याचे प्रकार म्हणजे त्याच्या अडचणी, अभिप्रेरणे तत्त्वे आपण बघितले. अशा प्रकारे अभिप्रेरणेची माहिती आपण बघितली. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे नेतृत्व किंवा लीडरशिप. नेतृत्वाची सगळ्यांना नेतृत्व म्हणजे काय हे सांगता येतील. नेतृत्व म्हणजे काय, साधारणतः व्यावसायिक संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेतील कार्यरत विविध मानवी संघटनेचा कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या किंवा प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीस नेतृत्व असे म्हणतात. नेतृत्व करणारा हा नेता असतो. नेतृत्व करणे म्हणजे मार्गदर्शन करणे, सूचना करणे, असे अनेक प्रकारे नेतृत्वाची आपल्याला व्याख्या करता येईल. काही शास्त्रज्ञांच्या मते नेतृत्वाची व्याख्या केलेली आहे. नेतृत्व म्हणजे व्यक्तीचा वागणुकीचा असा गुण आहे की ज्यामुळे व्यक्ती इतर व्यक्तींना त्याच्या संघटित प्राधान्यामध्ये मार्गदर्शन करते. त्याच्यानंतर नेतृत्व म्हणजे व्यक्तींना परस्पर संबंधित उद्दिष्टांचे स्वेच्छेने प्रयत्न करणारी प्रवृत्ती करण्याची घटना म्हणजे नेतृत्व होय. त्यानंतर नेतृत्व म्हणजे उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी संदेश वहनाच्या माध्यमातून संबंधितांवर प्रभाव टाकणारी क्षमता म्हणजे नेतृत्व होय. नेत्याच्या इच्छेनुसार लोकांना वागवण्याची प्रवृत्ती करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल अशांना नेतृत्व असे म्हणतात. अशा अनेक प्रकारच्या व्याख्या करता येईल की जेणे थोडक्यात नेतृत्व म्हणजे व्यवसायाचा उद्देश सफल व्हावा म्हणून व्यक्ती आणि व्यक्तिसमूह यांची वागणूक, प्रयत्न किंवा त्यावर प्रभाव पडणारी प्रक्रिया म्हणजे नेतृत्व होय. अशी आपल्याला सर्वसाधारण नेतृत्वाची व्याख्या करता येते. आता नेता आणि नेतृत्व जो करतो त्याच्यामध्ये कोणकोणते वैशिष्ट्ये किंवा नेतृत्वाची वैशिष्ट्ये सांगता येईल. प्रभावी प्रक्रिया असते नेतृत्वामध्ये, नंतर बौद्धिक प्रक्रिया असते, त्याच्यानंतर नेतृत्वामध्ये सामूहिक उद्दिष्ट नेतृत्वापुढे ठेवलं पाहिजे, प्रतिनिधित्व त्याने केलं पाहिजे, गतिशील प्रक्रिया असली पाहिजे, आदर्शाची निर्मिती असली पाहिजे, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन नेतृत्वात असला पाहिजे, नंतर बौद्धिक पात्रता ही नेतृत्वाच्या अंगी असली आणि अशा अनेक प्रकारचे वैशिष्ट्ये जे आहेत ती नेतृत्वामध्ये असली पाहिजे. थोडक्यात नेतृत्व करण्यासाठी नेता सक्रिय सहभाग असला पाहिजे, त्याच्यात कार्यप्रेरणा असली पाहिजे. अशी नेतृत्वाची अनेक प्रकारची वैशिष्ट्ये सांगता येतील. अशा प्रकारे नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्वाची वैशिष्ट्ये आपण बघितली. पुढचा मुद्दा आहे नेतृत्व वेगवेगळ्या प्रकारे केले जाते, त्याच्या नेतृत्वाचे प्रकार आपण बघायचे आहे. घनात्मक नेतृत्व, यामध्ये सहाय्यकाकडून काम करून घेत असताना त्यांना विश्वासात घेणे, त्यांच्या कामाचे स्वरूप समजावून घेणे, जबाबदारी व पार पाडण्यासाठी अधिकार देणे, अशा अनेक गोष्टींचा घनात्मक नेतृत्वात समावेश होतो. नकारात्मक नेतृत्व, जेव्हा नेता काम करून घेण्यासाठी सहाय्यकावर विविध प्रकारे दडपण आणतो अशाला नकारात्मक नेतृत्व असे म्हणतात. त्यांच्यावर अनेक निर्णय लादतो, तसेच सहाय्यकाकडून काम करण्यास त्याच्या बाबतीत चूक करतो, निष्काळजीपणा झाल्यास त्यांना कामावरून शिक्षा करतो किंवा कामावरून काढून टाकतो, अशाला नकारात्मक नेतृत्व असे म्हणतात. व्यक्तिगत नेतृत्व,
यामध्ये व्यक्तिगत नेतृत्वाची निर्मिती नेता हा स्वतः करत असतो. कामगारांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या जवळ जाणे, त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी व्यवस्थित सहकार्य करून घेणे, अशा अनेक गोष्टी जी आहेत व्यक्तिगत नेतृत्वामध्ये होतो. अव्यक्तिगत नेतृत्व याच्यामध्ये अव्यक्तिगत नेतृत्वामध्ये व्यवस्थापक सहाय्यकांना सहज मोठ्या स्वरूपाचे आदेश लिखित स्वरूपात देतात. हे आदेश देऊन काम करून घेतात. अशा नेतृत्वाला अव्यक्तिगत नेतृत्व असे म्हणतात. पितृतुल्य नेतृत्व, लोकशाही नेतृत्व, संख्यात्मक नेतृत्व, बौद्धिक नेतृत्व, कर्मचारी केंद्रित नेतृत्व, अशा वेगवेगळ्या प्रकारचे नेतृत्वाचे प्रकार आपल्याला सांगता येतील. त्याचप्रमाणे मुक्त नेतृत्वसुद्धा असतं. कामगारांना मुक्त स्वरूपात वागणूक दिली जाते. अशा अनेक प्रकारचा समावेश या नेतृत्वाच्या प्रकारामध्ये केले जातात. त्यानंतर आदर्श नेता जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण असले पाहिजे. आदर्श नेता हा शिक्षित असला पाहिजे. त्याच्याजवळ गतिमान व्यक्तिमत्व असले पाहिजे. त्याच्यामध्ये पुढाकार घेण्याची वृत्ती असली पाहिजे. तांत्रिक योग्यता त्यामध्ये असली पाहिजे. नेतृत्वामध्ये नेता जो आहे त्याच्यामध्ये जोम आणि उत्साह असला पाहिजे काम करण्याचा. निर्णय घेण्याची क्षमता त्यामध्ये असली पाहिजे. जबाबदारीची भावना त्यामध्ये असली पाहिजे. नेतृत्वात करणारा हा चारित्र्यवान असला पाहिजे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप नको पाहिजे. संदेश वहनाचे त्याच्याजवळ कौशल्य पाहिजे. भाषेवर त्याचे प्रभुत्व पाहिजे. राहणीमान त्याचे चांगले पाहिजे. अशा अनेक गोष्टींचा आदर्श नेतृत्वाच्या गुणामध्ये समावेश होतो. त्याचप्रमाणे त्याची लवचिक भूमिका असली पाहिजे. असे नेतृत्व ज्याचं आहे तर तो व्यवसायाची प्रगती होते. आणि कामगारांमध्ये एक आपुलकी निर्माण होते त्या नेत्याविषयी आणि काम हे व्यवस्थित केले जाते. अशा प्रकारे नेतृत्वाचे अनेक प्रकार आहेत. नेतृत्वाचे अनेक आदर्श नेतृत्व करणाऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे गुण असले पाहिजे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्वाचे प्रकार आणि त्याच पद्धतीने नेतृत्व करणाऱ्यामध्ये असणारे गुण आपण बघितले. आता कामगारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बढती, बदली, पदोन्नती असे आपल्याला मुद्दे बघायचे आहेत. आता पहिला मुद्दा आहे कामगारांची बढती, एका पदावरून दुसरा किंवा पदोन्नती. याचा अर्थ काय होतो? कर्मचाऱ्यांची विशिष्ट श्रेणीच्या अधिक महत्त्वाच्या तसेच जास्त उत्तरदायित्व व जबाबदारी असणाऱ्या आणि जास्त पगाराच्या पदावर नेमणूक करणे म्हणजे बढती होय. एखाद्या कर्मचाऱ्याला खालच्या पदावरून वरच्या पदावर नेमणूक केली जाते, त्याला बढती असे म्हणतात. सिनियरिटीप्रमाणे सुद्धा बढती दिली जाते. थोडक्यात सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या व्यवसायातील किंवा उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या वरच्या पदावर नियुक्ती केली जाते, त्याला बढती असे म्हणतात. अशा प्रकारे बढती करण्यासाठी अनेक गोष्टींचा बढतीमध्ये समावेश होतो. त्याच्यामध्ये त्या कामगारांचा एकूण सेवाकाल बघितला जातो. व्यवसायाची योग्यता बघितली जाते. कार्यात्मक निष्ठा बघितली जाते. सामान्य प्रवृत्ती बघितली जाते. त्या कर्मचाऱ्याचं शिक्षण, ज्ञान, व्यक्तिमत्व, चारित्र्य, धडाडी, व्यवसायासंबंधी आपुलकी अशा अनेक गोष्टींचा समावेश या बढतीमध्ये केला जातो. अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना बढती दिल्यानंतर तो काम करीत असतो. बढती देण्याचा उद्देश काय असतो? प्रामुख्याने कर्मचाऱ्यांना कार्यात व्यवस्थापकीय मान्यता देणे, त्यांच्या सेवा कार्यात मदत करणे, त्यांचा कर्मचाऱ्यांची योग्यतेचा, ज्ञानाचा, कुशलतेचा, प्रशिक्षणाचा फायदा घेत असतो. अन्य कर्मचाऱ्यांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी, निष्ठा व प्रामाणिकपणे करण्यासाठी त्यामध्ये नेतृत्वाचा गुण हा असला पाहिजे. अशा पद्धतीने बढती दिली जाते. बढती देण्याचा वेगवेगळ्या प्रकारे बढती देण्याचा उद्देश असतो आणि बढती दिल्यानंतर त्या बढतीचा कोणता आधार महत्त्वाचा आहे ते आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. बढतीचा आधार, त्यामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या आधारावर बढती दिली जाते व कार्यालय व्यवस्थापनासंबंधी प्रश्न निर्माण झाले असते.
कर्मचाऱ्यांनी केलेला सेवा काळ, त्यांचा अनुभव, त्यांची योग्यता विचारात घेणे व बढतीचा पहिला आधार आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची योग्यता व कार्यक्षमता विचारात घेणे हा बढतीचा दुसरा आधार आहे. प्रत्येक संघटनेतील बढतीबाबत धोरण निश्चित केले जाते. बढतीविषयक धोरण ठरविताना कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता व योग्यता याचा विचार करावा लागतो. या दोन्ही पद्धतीमध्ये फायदे तोटे जाणून घेतल्यानंतरच कर्मचाऱ्याला बढती दिली जाते. अशा पद्धतीने बढतीचे जास्तीत जास्त फायदे व कमीत कमी तोटे पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न हा व्यवस्थापनाचा असतो. असा बढती ही वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. त्या पद्धतीमध्ये ज्येष्ठतेनुसार बढती, ज्यावेळी कर्मचाऱ्यांचा सेवा काळ, त्याचा अनुभव व ज्येष्ठता विचारात घेऊन खालच्या पदावरून वरच्या पदावर नियुक्ती केली जाते, त्याला ज्येष्ठतेनुसार भरती असे म्हणतात. त्याचे अनेक प्रकारचे फायदे होते. पक्षपात होण्यास मदत होते, चांगले कार्य करण्यास प्रेरणा मिळते, संघटनेच्या विकासाला चालना मिळते, महत्त्वाच्या पदावर काम करण्याची आवड निर्माण होते, व्यावसायिकामध्ये व्यवसायासंबंधित कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावते. त्याचप्रमाणे ज्येष्ठता पद्धती जी आहे त्याच्यामध्ये तोटे असतात. कर्तव्यास वाव मिळत नाही, कर्मचाऱ्यांमध्ये उदासीनता असते, व्यक्तिगत विकासाला बाधा पोचते, नोकरी सोडण्याची प्रवृत्ती वाढते, चांगले काम करण्यास कर्मचारी तयार होत नाही. अशा प्रकारे ज्येष्ठतेनुसार भरती, योग्यतानुसार पद्धती. बढतीचा दुसरा प्रकार आहे योग्यता. ज्यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये योग्यता व कार्यक्षमता विचारात घेऊन त्यांना वरच्या पदावर नियुक्त केले जाते, त्यावेळेस योग्यता पद्धतीने बढती या प्रकरणाचे दिली जाते. यामध्ये अनेक प्रकारचे फायदे होतात. योग्यता सिद्ध करण्यास वाव मिळतो, चांगले कार्य करण्यास प्रेरणा मिळते, संघटनेच्या विकासाला चालना मिळते, महत्त्वाच्या पदावरून कार्यक्षम वृत्ती निर्माण होते, व्यावसायिकाचे मनोबल त्याच्यामध्ये उंचावते. ज्या पद्धतीने फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटे आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होतो, योग्यता ठरविता येत नाही, पक्षपातपणा स्वभाव यामध्ये मिळतो. अशा प्रकारे बढतीची माहिती आपण बघितलेली आहे. बढतीचे प्रकार आहे क्षितिज बढती आणि उद्रक बढती. त्याचे बढतीचे धोरण जे आहे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या व्यावसायिकामध्ये बढतीचे धोरण अवलंबले जाते. आता बदलीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. बढतीबरोबरच बदली केली जाते. एकाच व्यवसाय संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये समान पदावर अन्य विभागामध्ये किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याच स्वरूपाची जबाबदारी किंवा त्याच जागेवर कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे म्हणजे बदली होय. म्हणजे एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तेवढ्याच पगारावर, म्हणजे डहाणूवरून पालघरला त्याच पदावर पाठवणे म्हणजे बदली असे म्हणता येईल. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यात त्यांच्या पदस्थानात अथवा विभागात करण्यात येणारा बदल म्हणजे बदली होय. बदलीमध्ये कर्मचाऱ्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या, वेतन यात कोणत्याही प्रकारे फेरफार होत नाही. बदलीमध्ये बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यावर फेरफार करण्याच्या दृष्टीने बदल करणे आवश्यक असते. सामान्यतः कर्मचाऱ्यांची जागा बदलली जाते. त्यांचा पगार, पद, कार्यक्षमते, जबाबदारी, अधिकारी, वेतन व प्रतिष्ठा यात स्वरूपात कोणतेही बदल होत नाहीत. बदलीचा आधार हा काय असतो ते पण आपल्याला बघायचं आहे. कोणत्या कारणास्तव बदलीचे कारणं पण आहेत, बदलीचे प्रकार पण आहेत. बदलीचे आधार काय असतो? कर्मचाऱ्यांच्या आवडीचे काम देण्यासाठी, विविध कर्मचाऱ्यांना अनुभव प्राप्त व्हावा यासाठी, खराब स्वभावामुळे कर्मचाऱ्यांचे स्थलांतर केले जाते, व्यावसायिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी, कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर संबंध योग्य नसल्यास त्या कर्मचाऱ्यांची बदली केली जाते, कर्मचाऱ्यांना कौशल्यात वाढ झाल्यास बदली केली जाते, कर्मचाऱ्यांनी स्वतःहून मागणी केल्यास बदली केली जाते. अशा अनेक प्रकारचे बदलीचे अधिकार आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर बदलीचे प्रकार आहेत. विभागीय बदली म्हणजे संघटनेतील एका ठिकाणून दुसऱ्या विभागात कर्मचारी स्थलांतरित करणे म्हणजे विभागीय बदली होय. त्याच्यानंतर प्रतिस्थापन बदली. विभागीय बदली किंवा प्रतिस्थापन बदली याच्या उद्देशाच्या दृष्टीने काही फरक पडत नाही. या प्रकारच्या एका विभागातील वरिष्ठ कर्मचाऱ्याला दुसऱ्या विभागात पाठवून जी बदली केली जाते त्याला ती बदली असे म्हणतात. परिवर्तन बदली.
उपचारात्मक बदली अशा अनेक प्रकारचे बदलीचे प्रकार आहेत. त्या बदलीचे धोरण प्रत्येक कार्यालयामध्ये आपापले बदलीविषयक धोरण ठरवले जाते. या धोरणाचा उल्लेख कार्यालयीन नोंदवहीत केलेला असतो. बदलीची धोरण पुढील बाबींचा समावेश करता येईल. बदलीविषयक निश्चित नियम असावे लागतात. धोरणात बदलाचे प्रकार व परिस्थिती पूर्ण कल्पना दिली जाते. नोंदवहीमध्ये बदलीचा अधिकार व त्याच्या मान्यता यांचा स्पष्ट निर्देश असावा. बदलीचे कार्यक्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे किंवा काय फरक पडतो ते पण, बदलीच्या सेवा वरिष्ठाचा परिणाम याचा स्पष्ट उल्लेख असावा. धोरण ठरवताना कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्यावे लागते. बदलीची पूर्वसूचना द्यावी लागते. अशा प्रकारे बदली आपण बघितली. त्याच्यानंतर डिमोशन, वरच्या पदावनती म्हणजे काय की एखाद्या कर्मचाऱ्याला वरच्या वरिष्ठ कामावरून खालच्या कामावर घेणे. म्हणजे काय की ज्या कर्मचाऱ्यांची उपक्रमातील वर्तणूक किंवा कार्यपद्धती असमाधानकारक असेल अशा पदावरून वरिष्ठ पदावरून कनिष्ठ पदावर नियुक्ती केली जाते, त्याला पदावनती असे म्हणतात. या थोडक्यात सिनियर मॅनेजर पदावरून खाली क्लर्क पदावर नेमणे याला पदावनती, डिमोशन असे म्हणतात. डिमोशनचे अनेक आधार आहेत. कर्मचाऱ्यांच्या वर्तमान पदासाठी पुरेशी गुण नसणे किंवा त्याच्यामध्ये पात्रता नसणे, काही अपरिहार्य कारणामुळे श्रमशक्ती कमी करण्यासाठी कामगारांना कमी केले जाते किंवा खालच्या पगारावर त्याची नियुक्ती केली जाते. कर्मचाऱ्यांच्या व्यवहार अक्षपार्ह असल्यास त्याचं व्यसन जर त्याला असेल तर त्याला डिमोशन केले जाते. कर्मचाऱ्यांच्या उपक्रमातील वागणूक व कार्यपद्धती असमाधानकारक असेल तर त्या व्यक्तीची पदावनती किंवा डिमोशन केले जाते. अशा प्रकारे डिमोशनाची कारणे आपल्याला बघता येतील. एखादा अकार्यक्षम कर्मचारी आपली जबाबदारी पूर्ण करत नसेल तर त्याला वरच्या पदावरून खालच्या पदावर घेतले जाते. कर्मचाऱ्यांची बढती केल्यानंतर आपली वाढलेली जबाबदारी पार पाडण्याकरता तो जर असमर्थ असेल तर त्याला परत त्याच पदावर घेतले जाते. उत्पादन कमी झाल्यामुळे किंवा इतर कारणामुळे एखादा विभाग जर बंद पडला तर त्याला खालच्या दुसऱ्या विभागात ज्या जागेवर असेल त्या जागेवर त्याला कमी करून घेतले जाते. अशा अनेक प्रकारची पदावनतीची कारणे आहेत. अशा प्रकारे पदावनती, बढती, बदली म्हणजे काय ते बघितले. आता निवृत्ती, रिटायरमेंट म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. एका विशिष्ट वयोमानानुसार कर्मचारी सेवामुक्त करण्यात येतो, त्याला निवृत्ती असे म्हणतात. वयोमानानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला हे निवृत्ती ही व्हावीच लागते, लक्षात घ्या. सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा योजनाच्या निर्धारित केलेल्या वयाची अट पूर्ण झाल्यानंतर त्याला सेवामुक्त म्हणजे निवृत्ती होय. अशा प्रकारे निवृत्तीची व्याख्या करता येते. नियमानुसार किंवा त्याचे निवृत्तीचे प्रकार आहेत. वयोमानानुसार निवृत्ती, नंतर अनिवार्य सेवानिवृत्ती, नंतर कामावरून स्वेच्छेने निवृत्ती. अशा प्रकारे निवृत्तीची वेगवेगळ्या प्रकारची कारणे असतात. आता आपण काय बघितलं, नेतृत्व, बढती, बदली, पदावनती आणि सेवानिवृत्ती अशा प्रकारे या अभिप्रेरणेमध्ये महत्त्वाचे घटक आहेत. आता अनुपस्थिती म्हणजे ॲब्सेंट. उपक्रमातील नियोजित कार्य सुरळीतपणे चालवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला हे विशिष्ट तास काम करावे लागते किंवा त्यांना तिथं हजर राहावंच लागतं. पण अशा वेळेला व्यवसायाचा विकासासाठी आवश्यक असणारे स्थिर श्रमशक्ती जर नसेल तर व्यवसायामध्ये नुकसान होतो. त्यामुळे व्यवसायाची प्रतिष्ठा कमी होते. त्याचा परिणाम व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये असतो.
म्हणजे काय की न सांगता अनुपस्थिती राहणे म्हणजे ॲब्सेंट राहण्यामुळे व्यवसायाचं नुकसान होतं. थोडक्यात कोणत्याही कारणामुळे कामावर उपस्थित नसणाऱ्या कर्मचाऱ्याला अनुपस्थित समजण्यात येते. नियमानुसार सुट्टी न घेता कामावर अधिकृतपणे उपस्थित न राहणाऱ्या व कर्मचाऱ्यांना उपस्थित समजण्यात येते. म्हणजे जे कर्मचारी व्यवस्थापकाकडून रीतसर सुट्टी घेऊन अनुपस्थित आहेत त्यांना अनुपस्थिती असे म्हणतात. याच्या अनेक व्याख्या करता येईल. काम असताना कर्मचाऱ्याने कामावर न येणे म्हणजे अनुपस्थिती होय. अशा प्रकारे अनुपस्थिती अनेक प्रकारची व्याख्या करता येतील. अनुपस्थिती वेगवेगळ्या प्रकारची कारणे आहेत. त्याच्यामध्ये आजारपण आहे, रात्रपाळी आहे, शेतीविषयक कामे आहे, धार्मिक आणि सामाजिक उत्सव असतात त्यामुळे कर्मचारी ॲब्सेंट राहतो. कामाचा व्याप वाढतो, वरिष्ठांचं दडपण असतं, नंतर सावकार वसुली करण्यापासून सुटका होते, नंतर काही वेळेला कोर्ट कचऱ्या असतात, धार्मिक कार्य असतात, घरगुती कारण असतं. अशा अनेक जी कारणे जी आहेत त्या आपण एखाद्या वेळेस सहलीला जात असतो, नंतर आपल्याला वागणूक चांगली मिळत नाही. अशा प्रकारे अनुपस्थितीची कारणे आहेत. आता अनुपस्थितीची कारणे कमी करण्यासाठी काही उपाययोजना हा उद्योजक किंवा नेता शोधत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य शोधत असतो. म्हणजे आपल्या कामामध्ये स्थिती सुधारणा करावी लागते, प्रेरणादायी मजुरी पद्धत द्यावी लागते, पुरेशा रजा किंवा सुट्ट्या दिल्या पाहिजे, कामगारांची सुरक्षितता पाहिजे, योग्य निवासाच्या सोयी किंवा कल्याणकारी कार्य पाहिजे, नंतर अनुशासनात्मक कार्यवाही करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. अशा अनेक प्रकारचे उपाय जे आहेत ते उपाय आपल्याला अनुपस्थितीचे सांगता येतील. अशा प्रकारे अनुपस्थिती म्हणजे काय ते आपण बघितले. आता कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फायदे दिले जातात. त्याला इन्सेंटिव्ह किंवा बेनिफिट म्हणतात. सेवानिवृत्तीचे लाभ, निवृत्ती वेतन, शासकीय कर्मचारी रिटायरमेंट झाल्यानंतर निवृत्ती वेतन दिले जाते. नियम, त्याच्या अटी वगैरे, सेवाकाल पूर्ण झाल्यानंतर जे कर्मचारी निवृत्त होतात त्यांना विशिष्ट प्रकारे वेतन दिले जाते, त्याला निवृत्ती वेतन असे म्हटलं. अशा प्रकारे अभिप्रेरणा म्हणजे काय, अभिप्रेरणेसाठी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण बघितली. तर ह्या सर्व नोट्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला पाठवेन, त्या लिहा. काही अडीअडचण असेल तर तुम्ही मला कॉल करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा किंवा बघा आणि अभ्यासाला लागा. धन्यवाद.